आपण पाहू शकता हा दारूधंदा जो चालायचा तो कशा पद्धतीनं चालायचा आपण पाहू शकता. कशी गुप्त यंत्रणा म्हणजे तो माझ्या समोर ढाबा आहे एका अंतरावर आणि त्याच्या बाजूला या 2 रूम बांधलेल्या होत्या आणि त्या 2 रूममध्ये दारू पकडली जाऊ नये किंवा पोलिसांना चुकीची दिशा दिली जावी यासाठी कशा पद्धतीची यंत्रणा राबवली जात होती हे आपण पाहू शकता. इथे एक खोलर हौद आहे आणि त्या हौदामध्ये वरून काहीतरी टाकलं जायचं आणि झाकली जायची की जेणेकरून लोकांना असंच वाटेल की या रूममध्ये कुठल्याही प्रकारचं काही अंतर्गत गुप्त यंत्रणा नाही. असं सगळं हे चालू असताना म्हणजे अवैध व्यवसाय करणारे आज पोलिसांच्या पुढे गेले आहेत. पोलिसांच्या पेक्षा पुढं जाऊन ते आपली यंत्रणा लावत आहेत. मात्र पोलीस प्रशासनाला हा हौद जो पत्रकारांना सापडला आहे, गावच्या लोकांना माहिती आहे, मात्र पोलीस प्रशासनाला माहिती नाही. हेच मोठं आश्चर्याचं कारण आहे. नमस्कार, मी भाऊसाहेब साळवे. आपण आलो आहे हिवरगाव अंतर्गत धामोडी फाट्यानजीक. काल परवा जी घटना घडली, मच्छिंद्र उर्फ सचिन वाकचौरे या इसमाची काल हत्या झाल्याचं उघड झालं आणि त्या हत्येची सुरुवात ज्या ढाब्यावरून झाली, ज्या बेकायदा व्यवसायाच्या ठिकाणावरून झाली, त्या ठिकाणावर आपण उपस्थित आहोत. याच ढाब्यावर आपण जो पाहू शकता हाच तो ढाबा आहे ज्या ढाब्यावर मच्छिंद्र वाकचौरे आणि दारू व्यावसायिक सचिन जाधव, संदेश उघडे आणि रोकडे म्हणून एक इसम यांची बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीचं पर्यवसन मारहाणीत झालं. मारहाण झाल्यानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. तो मृत्यू लपवण्यासाठी, पुरावा नष्ट करण्यासाठी ह्या 3-4 आरोपींनी त्याला गाडीत टाकून अनेक 2 ते 3 दिवस आपल्याच गाडीत मृतदेह फिरवला, अकोले तालुक्यात फिरवला आणि नंतर सदर मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी पिंपळगाव खांड धरणानजीकच्या धरणामध्ये म्हणजेच कुतुळ पुलाच्या आसपास हा मृतदेह त्यांनी दगड बांधून त्याला निर्वस्त्र करून त्याला त्या पाण्यात टाकलं. मात्र काल हा मृतदेह वरती आल्यानंतर सदर मृतदेह कोणाचा याची कुजबूज अकोले तालुक्यात सुरू होती. ही कुजबूज सुरू होत असतानाच या मृतदेहाची ओळख कशी पटवायची म्हणून जे हरवलेले व्यक्ती आहेत म्हणजे मिसिंग झालेले व्यक्ती आहेत त्यांना सर्वांना बोलवण्यात आलं आणि बोलवण्यात आल्यानंतर सदर व्यक्ती हा पिंपळगाव गावचा रहिवासी असून तो मच्छिंद्र उर्फ सचिन वाकचौरे असून तो पिंपळगावचा रहिवासी आहे असं सिद्ध झालं. त्याची ओळख पटवण्यामध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणजे त्याच्या हातावर असलेलं त्याच्या बायकोचं नाव म्हणजे माया हे नाव होतं आणि त्या माया नावावरून त्याची ओळख पटवण्यात आली. त्याच्यानंतर ह्या खुनाचा उलगडा झाला. हा व्यवसाय सचिन जाधव, रोकडे नामक एक व्यक्ती आणि विठेगावची उघडे नावाची एक व्यक्ती असे 3 व्यक्ती मिळून एकत्रित हा व्यवसाय करत होते. मात्र या सचिन जाधव जो मुख्य आरोपी आहे त्या आरोपीवर आत्तापर्यंत अकोले तालुक्यात 15 ते 20 गुन्हे दाखल आहेत. राजूर पोलीस स्टेशन अंतर्गत काही गुन्हे दाखल आहेत, अकोले पोलीस स्टेशन अंतर्गत काही गुन्हे दाखल आहेत. मात्र या व्यक्तीच्या गाड्याही वारंवार पकडल्या जात होत्या, त्याची दारूही जप्त केली जात होती. उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्याकडूनही अनेक वेळा यांच्यावर कारवाई झाली. मात्र सदर सगळ्या गोष्टी घडत असतानाही या व्यक्तीवर जर यापूर्वीच कारवाई झाली असती तर कालचा एक शेतकरीचा मुलगा तो या खुनाला बळी पडला नसता. मात्र आपण पाहू शकता की आता सचिन जाधव यांनी हे ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली त्या हॉटेलमध्ये हत्या घडण्याचं पहिलं कृत्य घडलं, मारहाणीचं पर्यवसन घडलं. त्या ठिकाणी सचिन जाधव याचं आजही फोन पे स्कॅनर आपल्याला चालू दिसतंय आणि तसा त्यानं दरवाज्यावर चिटकलेले म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या व्यसनी लोकांकडून पैसे घेण्याच्यासाठी तो ऑनलाईन सुद्धा व्यवहार करत होता आणि ह्या व्यवहार आपल्याला हाच आरोपी आहे हे नाव्याने सिद्ध करतोय. मात्र एका खेडेगावातील एका शेतकऱ्याचा मुलगा व्यसनामुळे किंवा माजलेल्या बेकायदा अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून कसा खुनासाठी त्याचा बळी गेला हे आपण पाहू शकतात. अकोले तालुक्यात 2019 साली आमदार किरण लामटे यांनी सांगितलं होतं की मी 2 नंबरवाल्यांचा कर्दनकाळ आहे. मात्र 2019 ओलांडून अनेक 6-7 वर्षे ओलांडून गेलेले. मात्र अकोले तालुक्यात कुठेही बेकायदा दारू बंद दिसत नाही. विरगाव फाटा असेल, समशेरपूर फाटा असेल, राजूर परिसरातील कोतुळ वगैरे अनेक परिसरामध्ये
खुलेआमपणे बेकायदा दारू विक्री सुरू आहे. मात्र या बेकायदा दारूला लगाम आमदार किरण लामटे, पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क अधिकारी यांनी एकत्रित मिळून याची जबाबदारी घेणं आणि याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. न्यूज सायदर एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळेसह किशोर मोहिते, अकोले.